पण 7 मे रोजी होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कोपरा सभेच्या निमित्ताने आपण आज लाखीवाडी या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सुविध पत्नी सौभाग्यवती सुनेत्रा अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत आणि त्या निमित्ताने आज लाखीवाडी या गावामध्ये आपण प्रचारक निमित्ताने आणि आपल्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय हनुमंतराव पाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ढोले सर, माजी सभापती शेंडे साहेब, कार्याध्यक्ष अतुल झगडे, आपल्या अतुलच्या कारखान्याचे संचालक माधुजी गाडगे, नवनाथ आबा रुपनवर, शिवाजीराव तरंगे, अनिल काळे, संजय रुपनवर, नागेश गायकवाड हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आता आपल्यालाच प्रास्ताविकामध्ये आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सरपंच चित्रलेखाताई ढोले, बाळासाहेबजी खुरंगे, शिवराजजी खराडे, लक्ष्मण नाईक, माऊली जामदार, बाळासाहेब खराडे, राजेंद्रजी भोसले, किरण खुरंगे, संदीप साबळे, सखाराम थोरवे, शहाजी सिंगाडे, अक्षय थोरवे, हनुमंत ढोले, बबन खाडे, पूनमताई ढोले, चंदाराणी जामदार, राणी ढोले, विजया थोरवे, अनिल माने, अनंतराव खाडे, विष्णू सानप, केशव ढोले, सोमनाथजी गायकवाड, किरण थोरवे, आबासू खाडे, गणेश चव्हाण, शहाजी खराडे, नवनाथ खुरंगे व सर्व त्याची नावं नाहीत असे परंतु आपण उपस्थित राहिला आपल्या समोरील आणि माझ्या समोरील सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडतोय। विशेष म्हणजे सर्व मीडिया आणि लाईव्ह मीडिया बी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार। आज आम्ही काल लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये काल श्रीफळ वाढवून आपण या वहिनींच्या प्रचाराची सुरुवात केली। वहिनींना मतदान का द्यायचं हे सर्व मान्यवरांनी सांगितलं आणि सरपंच ताईंनीही सांगितलं। कालपासून पाहतोय इंदापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील आणि प्रमुख जिल्हा मार्ग असतील, ग्रामीण मार्ग असतील, या सर्व रस्त्यांची कामं फार चांगल्या पद्धतीने झालेली आहेत। कुठं कुठं थोडीफार ते कामं चालू आहेत म्हणजे इंदापूरच्या विकासामध्ये भर टाकताना दळणवळण हे महत्वाचं राहते आणि दळणवळणाची कामं हे चांगल्या प्रकारे आपण भरणे मामांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी ते फार चांगल्या प्रकारे काम करतायत। मामा असतील किंवा मी असेल, आम्हा लोकांना जे बी सदस्य विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत जे आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या सर्वांना बारामतीचा मतदारसंघ आहे अशा हिशोबाने निधी दिला जातो आणि मामाला किंवा मला दादांनीच निधी दिल्यानंतर ही कामं मार्गी लागतात आणि त्या दादांच्याच पत्नी सुनेत्रा वहिनी उभा राहिलेले आहेत। फक्त सुनेत्रा वहिनी दादांच्या पत्नी म्हणून नाहीत। आज आपण ढोले सरांच्या मॅडमला म्हणतो की मॅडमनी 60 रुपयामध्ये 2 रुपयात 7 लिटर पाणी तुम्हाला शुद्ध पाणी दिलं म्हणजे 1 रुपयाला 30 लिटर, 50 पैशाला 15 लिटर आणि आपल्याकडे नाणं चलनात नसणारं 17 पैसे, 17 पैशामध्ये आपण 5 लिटरचा ड्रम घेऊन जातोय। ही एक महिलांची चांगली कामगिरी आहे। त्याच दृष्टीने आपण सुनेत्रा वहिनीकडे पाहूया कारण त्यांनी काटेवाडीचा विकास करताना आधी आपलं गाव स्वतःचं आदर्श गाव बनवलं, त्याच्यानंतर बारामती तालुक्यामध्ये काम केलं। फोरमच्या माध्यमातून ताईंचं काम पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांची बायको किंवा मिसेस म्हणून नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅकबोन म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारलेले, सर्व पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। मॅडम तुम्हाला सांगतो भाजप सरकारने केंद्रातील सरकारने तुम्हाला 33% आरक्षण 29 साली दिले नाही। आपण भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्ष त्याच्यामध्ये राष्ट्रपती जानकर साहेब आहेत, आठवले साहेब आहेत, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत साहेब आहेत, इतर छोटे छोटे मोठे पक्ष सर्वांना मिळून आपण महायुतीचे उमेदवार 48 आपण उभा केलेले आहेत किंवा करत आहोत। त्या सर्वांचं काम सर्व पक्ष मिळून करतात। त्याच्यामध्ये प्राधान्याने आपण परभणी ही महायुतीमधून राष्ट्रवादीच्या वाटेने आलेली जागा जानकर साहेबांना देऊन जानकर साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या चिन्हावरती राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती उभा केलेला आहे। राहिल्या जागा आपल्याला 6 मध्ये 2 महिलांना उमेदवारी दिली, धाराशिव आणि बारामती, म्हणजे तुमचा 33% कोटा दादांनी
24लाच पूर्ण केलेला आहे. म्हणजे वेळ घड्याळ तेच वेळ नवी, त्या पद्धतीने 29चा निर्णय दादांनी 24 मध्येच आत्मसात केलेला आहे, अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येक 48 ठिकाणी आपल्याला 7 जागा वाटायला येत आहेत. त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही आपल्याला आपले काम करत आहेत. आणि ज्या ठिकाणी भाजपचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व घटक पक्ष मनापासून काम करतात. उदाहरण द्यायचं आपल्याला झालं तर जानकर साहेबांना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी पूर्ण शर्तीचे प्रयत्न चालू केले त्या ठिकाणी की जानकर साहेबांना आपण निवडून आणायचं. आणि बीड मतदारसंघातील माझे मित्र बाळासाहेब आजबे म्हणून आष्टी तालुक्याचे विधानसभा सदस्य म्हणजे आमदार आहेत, त्यांना निरीक्षणासाठी इंदापूर तालुक्यात दिलेला आहे. ते इंदापूर तालुक्यामध्ये येऊन फिरून जातील. त्याच पद्धतीने मॅडम आपल्याला सांगतो, आम्हाला सुद्धा बीड तालुक्यामध्ये जाण्यासाठी, बीड जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी सांगितलेले. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पंकजाताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर किंवा जे निरीक्षण करण्याची जबाबदारी काही आमदारांवर दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत आष्टीमध्ये. एकच कारण आहे, त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांवरती दादांनी इतकी जबाबदारी दिलेली आहे की आतापर्यंत विक्रम मोड आणि पंकजाताईला चांगल्या प्रकारे निवडून आण अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादांनी घेतलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी इतर पक्षाने आपल्याला मदत करायची. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, दादांचं नेतृत्व सर्व धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं कशा पद्धतीने ते सांगतो तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 अपक्षांसह 55 आमदार आम्ही काम करत होतो. त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाचे 6 विधानसभा सदस्य आहेत. ते 6च्या 6 विधानसभा सदस्यांनी दादांचं नेतृत्व स्वीकारलंय. आदिवासी समाजाचे 5 आमदार आहेत, त्या 5च्या 5 आमदारांनी दादांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. विधानसभा आणि विधान परिषद मध्ये 3 मुस्लिम समाजाचे आमदार आहेत, तर तिघांनीही दादांचं नेतृत्व स्वीकारले. तुम्ही पहा, जेवढे जेवढे राष्ट्रवादीमध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासी जेवढे आमदार होते त्यांनी दादांचं नेतृत्व का स्वीकारलं, ते दादांकडेच काय गेले. तर पाठीमागे 2019 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये आमची पालटताट करण्यासाठी मला सपोर्ट करण्यासाठी मला किंवा तुमच्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने दादांनी हजारो कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिला. जर हजारो कोटी रुपयाचा निधी दिला असेल तर आम्ही दादांच्या पाठीस जाऊ. मॅडम, तुम्हाला सर्व गावाने लाखेवाडीने तुम्हाला सरपंच केलंय. तुम्ही कुठल्या पक्षात जाताय, कुणाचं काम करताय त्यांचं काय देणं घेणं नाही. तुम्ही आमच्या गावासाठी काय करताय. तुम्ही पाठीशी, सरांच्या पाठीशी, मामांच्या लागून तुम्ही 38 कोटी रुपयाचा निधी आणला. जर ढोलेश्वर जिल्हा परिषद झाले नसते, मामा मंत्री झाले नसते तर हा निधी तुम्हाला मिळाला असता का. त्यांनी त्यांचं काम केलं की माझ्या गावाला निधी दिला पाहिजे, तुम्ही तुमचे भांडून निधी घेतलेला. त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा 2023 मध्ये दादांनी जो निर्णय घेतला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा, तो दादांचा एकट्याचा निर्णय नव्हता. तो निर्णय म्हणजे आम्ही ज्या 50 आमदारांनी त्यांना साथ दिलेले त्या सर्वांचा निर्णय आहे. दादांना निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडलेले आहे. वारंवार आम्ही जाऊन दादांना म्हणून, दादा आमचा जो निधी आहे तो स्थगित केलेला आहे. दादा आमच्या भागामध्ये आम्हाला निधी मिळत नाही, 25-15 मिळाला, नगरोत्थान मिळाला, अल्पसंख्याक मिळाला, सामाजिक न्याय मिळत नाही, 03 मिळाला, 04 मिळाला, जलजीवन मिशनची कामं तेवढी चालू होती. अशा पद्धतीने जर आम्ही 2024च्या निवडणुकीला सामोरे जायचं म्हटलं तर आमची परिस्थिती सध्याची खराब आहे, तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. वारंवार आम्ही सर्व आमदारांनी जाऊन दादांना हॅमरिंग केलं. त्याच्यानंतर आमची एकत्रित बैठक लागल्यानंतर आम्ही सर्व सदस्यांनी दादांना विनाशर्त पाठिंबा दिला की दादा तुम्ही पाठिंबा देऊन टाका. तुम्ही एकटे जरी मंत्रिमंडळात असाल तर आम्ही सर्वजण मंत्री आहे असं आम्हाला वाटेल आणि आमच्या मतदारसंघातील कामं मार्गी लागतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दादांनी आमच्याकडे लक्ष दिलंच, परंतु 2 जुलै 2023ला जेव्हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये गेला, त्यावेळेस आज ही 9 महिने पूर्ण झाले. 2 जुलै ते आज 6 एप्रिल म्हणजे 9 महिने आणि 4 दिवस झाले. याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा सदस्याला आम्हाला विकासाच्या कामासाठी विकास निधी सध्या कसा दिला तुम्हाला सांगतो. मागासवर्गीय बांधवांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी दिला गेलेला आहे. मुस्लिम बांधवांसाठी अल्पसंख्याकमधून आम्हाला निधी दिला गेलेला आहे. धनगर समाजासाठी तांडा या योजनेतून निधी दिला गेलेला आहे. तुम्हाला एक धनगर समाजाचा विषय सांगतो. जे भटका समाज आहे
या ठिकाणी गावात त्या ठिकाणी फिरत असतोय, जो मी फिरत असेल तो त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अडचण येते म्हणून या महायुती सरकारने, सरांना मॅडमला माहितीच असेल, मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे त्या शाळेने ज्या ठिकाणी हॉस्टेलची सोय आहे त्या ठिकाणी त्या धनगर समाजाच्या बांधवाच्या मुलाला फी कुठली नाही, राहण्याचा खर्च कुठला नाही, खाण्यापिण्याचा खर्च नाही, शिक्षणाला लागणारे कपडे लत्ता सर्व गोष्टी शासनाने पुरवायच्यात. म्हणजे प्रत्येक मुलाच्या पाठीमागे 70,000 रुपये शासन देणार आहे. प्रत्येक तशा मोठ्या संस्थेला 100-100ची मान्यता दिली गेली. ते शासनाने 5,000 मुलांसाठी दिली होती. परंतु भरणे मामा, आम्ही असे बरेच आमचे मित्र 8-10 जण आम्ही दादांकडे गेलो. अगोदर आम्ही सावे साहेबांकडे गेल्यानंतर म्हटले 5,000ची लिमिट होतं, 5,000 संपलेलं आहे, आम्ही अजून देऊ शकत नाही. पण आम्ही म्हटलं महाराष्ट्रामध्ये 5,000 मुलं म्हणजे फार संख्या कमी होती. त्यावेळेस सावे साहेबांनी सांगितलं की तुम्ही दादांशी बोलून घ्या, आम्हाला जर तेवढं बजेट आम्हाला जर दिलं तर आम्ही अजून 5,000 वाढवतो. आणि सर्व आम्ही आमदारांनी जाऊन दादांना विनंती केल्यानंतर दादांनी 5,000चे 10,000 मुलांची व्यवस्था केलेली आहे. आणि येणाऱ्या जून महिन्यापासून या मुलांना ऍडमिशन मिळेल. तुम्ही सुद्धा सर्वांनी कुठं गरीबाची मुलं असतील, ज्याला शिक्षणाची अडचण असेल, त्या मुलांनी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे वेगवेगळ्या समाजासाठी निर्णय घेणारं नेतृत्व. दुसरी गोष्ट, या 50 आमदारांमध्ये तुम्हाला जातीचा स्वरूप आम्ही सांगितला, परंतु या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 मंत्री आहेत. त्या 9 मंत्र्यांमध्ये मराठा समाजाचे 3 मंत्री आहेत आणि इतर समाजाचे मॅडम 6 मंत्री आहेत. तुम्ही बघा, मी बोलण्याचा उद्देश कसा की दादा हे सर्व समाजाचे नेतृत्व कशा पद्धतीने करतात ते दाखवतो. त्याच्यामध्ये भुजबळ साहेब हे माळी समाजाचे पडतात, धनंजय मुंडे साहेब वंजारी समाजाचे, आदिती तटकरे आमच्या सहकारी त्या गवळी समाजाचे आहेत, संजय बनसोडे हे बौद्ध समाजाचे आहेत, धर्मराव बाबा आत्राम हे आदिवासी समाजाचे आहेत आणि हसनजी मुश्रीफ साहेब हे मुस्लिम समाजाचे आहेत. तुम्ही मला सांगा, आता सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर जाणार नेतृत्व कोण आहे तुम्ही बघून घ्या. त्यामुळे दादांना सर्व जाती धर्माच्या विधानसभा सदस्यांनी पाठिंबा दिला आणि तुम्ही सर्वजण पाठिंबा देत आहात. सर्वात महत्वाची बाबा सिद्दीकी हे मुंबईमधले मुस्लिम समाजाचे मोठे हस्ती आणि प्रस्थ आहेत. त्या व्यक्तीने विनाशर्त दादांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि पाठीमागील 2 महिन्यापासून दादांबरोबर ते काम करते. त्यांचा मुलगा जिशान सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच आपल्याकडे सामील होतील. अशा पद्धतीने वेगवेगळ्या समाजातील जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं दादा काम करतात. त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या ठिकाणी निवडणुकीत उभा राहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा निधी आणण्यामध्ये भरणे मामा वाकबदार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघानंतर जर कोणाचा निधी कुठं जास्त आला असेल तर तो इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मामाने निधी आणलेला आहे. रस्त्याची कामं तर माझ्या माहितीप्रमाणे बारामती नंतर इंदापूरमध्येच तुम्हाला दिसतील. कुठेही जावा तुम्ही. आमच्याकडे अजून प्रमुख जिल्हा मार्ग आम्ही करतोय आणि थोड्या प्रमाणात ग्रामीण मार्ग चाललेत, पण या ठिकाणी ग्रामीण मार्ग सुद्धा संपल्यात जमा आहेत. त्याच्यातलं शासनाने एक धनगर समाजासाठी धनगर आवास योजना केली. त्या धनगर आवास योजनेमध्ये 1236 घरकुलाला परमिशन मिळाली. एका घरकुलाला 6.25 लाख रुपये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जादा घरकुल कुठं मंजूर झाले असतील तर ते इंदापूर तालुक्यामध्ये झालेले. त्यामुळे सर्व अल्पसंख्याक मागासवर्गीय बांधवांनी एका विचाराने दादाच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. का विरोध करायचा, कशासाठी विरोध करायचा? पाणी पाहिलं तुम्हाला सांगतो, गेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये पाणी 2 आवर्तन डोलेसर सोडायची होती. तुम्ही मला सांगा, दादा नसते मामा नसते तुम्हाला आवर्तन मिळाले असते का? पाण्याची कमतरता असताना सुद्धा आणि पाऊस पडायच्या अगोदर ज्यावेळेस टंचाई जाणवली त्यावेळेस तुम्हाला सांगतो कुणीही धाडस केलं सर, तुम्ही सांगितलं दादाने धाडस केलं की पाऊस जून महिन्यामध्ये तुम्हाला पिकं जळतील असं वाटल्यानंतर पुढच्या वर्षीचा विचार करण्यापेक्षा चालू पिकाचा विचार करून दादांनी तुम्हाला लगोलग पाणी सोडलं. त्याच्यावरती आपल्याला हिरवीगार पिकं दिसत आहेत. तुम्हाला सांगतो, एखादा सर्वे जर वरून कुणी केला तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नक्कीच हिरवीगार पिकामध्ये बारामतीपेक्षा मी सुद्धा ज्यादा शेती आपली ओलिताखाली इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला दिसते. तर दादांना खाजगी दूध संघाच्या हिशोबाने आता सरांनी सांगितलेले तुम्हाला ते बोलले मी, 5 रुपये पर लिटर अनुदान जाहीर केलं. तुम्ही मला सांगा की प्रत्येक शेतकऱ्याला 1 लिटर दररोज 20 लिटर जात असेल तर 100 रुपये त्या गाईचा चारा
बघतोय. हे सर्व शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांनी मोटरसायकलीवरती फिरून आपला चारा गोळा केलेला आहे. आपल्या बोरी या ठिकाणी ते राजदूतवर येऊन गेलो होते, ते बैलगाडीत नेतो, ते ट्रॅक्टर चालवतो. शेतकऱ्याची जाण असणारं नेतृत्व आहे. आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही, आपल्याला विरोध करायची गरज नाही, परंतु जे दादा करत आहेत, मामा करतात, ते आम्ही विधानसभा सदस्य तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. कारण सभागृहामध्ये सकाळी कधी तुम्ही सभागृह 11 वाजता असेल तर दादा 9 वाजता येतात का, तर 2 तासामध्ये माझ्या आमदारांची कामं होतील. घरी देवगिरीवरती सकाळी 6:45 वाजता येऊन बसतात. त्या ठिकाणी जर ढोले सर 4 ग्रामस्थ घेऊन गेले असतील, अनिल त्या ठिकाणी गेला असेल तर अगोदर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं, आमदारांना दिलं जात नाही. आमदारांना बाजूला बसवलं जातं आणि अगोदर जनतेची कामं केली जातात. असं नेतृत्व आहे. ते म्हणतात आमदारांना मी मंत्र्यांना भेटू शकतो, पण ह्यांना परत पास काढून तुम्हाला तिथे आत यावं लागेल, यांचा वेळ जाईल. या उद्देशाने सर्व ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधवांची कामं करण्याचा निर्णय दादा घेत असतात. त्यामुळे आपण येणाऱ्या 7 मे रोजी काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा इंदापूरमध्ये जाहीर मेळावा घेऊन हर्षवर्धन भाऊ पाटलांसह त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्या सर्व मांडल्या. त्याच्यानंतर दादांनी एकच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं, मोदी साहेबांना तिसऱ्यांदा जर पंतप्रधान करायचं असेल आणि करायचंय तर आपल्याला 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एका विचाराने काम करावं लागेल. आणि या ठिकाणी दादांच्या वहिनी उभा राहिलेले आहेत, तर त्यांना तुम्ही मनापासून साथ द्या. तुमचं पालकत्वाची जबाबदारी माझी. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि ते कालपासूनच आम्हाला काल सरळ कोरोची या ठिकाणी दुर्योधन पाटील भाजपचे आणि साखरे म्हणून शिवसेनेचे या दोघांनी भाषण करून पूर्ण मनापासून पाठिंबा दिलाय. त्यामुळे कालच्या कालच आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. लग्न आपल्या घरचं आहे, 2 पावलं पाठीमागे सरा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घेऊन एका विचाराने काम तुम्ही करा. कारण आपल्याला मताची टक्केवारी वाढवायची. आपण असं म्हणायचं नाही की त्यांच्या आल्यामुळे त्यांच्यामुळे मतदान आपल्यामुळं, तसं कुणाचंही नसून महायुतीचं मतदान आहे समजा. राष्ट्रवादी तोपर्यंत लोकसभेपर्यंत तुम्ही बाजूला ठेवा. महायुतीचं मतदान आहे, महायुतीचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या दादांचे विशेष आहेत, वहिनी आहेत, त्या सुनेत्रा वहिनींना येणाऱ्या 7 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 नसर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घड्याळासमोरील बटन दाबून एकतर्फी आपण आपल्या या लाखेवाडी गावातून मतदान द्यायचंय. लाखेवाडीची पेटी उघडल्यानंतर सरपंच मॅडम आपल्याला सांगतो की त्याही वहिनीच आहेत. तुमचं त्यांचं एकदम चांगल्या प्रकारे संवाद पुढे साधतील. या हिशोबाने तुम्ही मतदान करून घेणं गरजेचं आहे. एक ना एक महिला भगिनी घरातून बाहेर मतदानाला काढणं आपण गरजेचं आहे. कारण ढोले सर मॅडमचं आम्ही प्रस्तावना ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं काही अडचण नाही. आता आम्हाला पुरुषाच्या ऐवजी महिला जरी पडली तरी भविष्यामध्ये आपल्याला कोणाला अडचण येणार नाही. बरोबर आहे ना? हा, त्यामुळे आमची अडचण दुसरी सुटलेली आहे. एवढंच बोलतो. येणाऱ्या 7 तारखेला 7 मे रोजी आपण वहिनींच्या सुनेत्रा पवार यांच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून एकतर्फी मतदान करावा आणि वहिनींना चांगल्या मताने आपण निवडून द्यावे, एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी येऊन आपल्याशी संवाद साधतोय. एवढं बोलतो मी तुमचे आशीर्वाद घेतो.